लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी महागावमध्ये महिलांची तुफान गर्दी। एकाच आधार केंद्रामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ। बातमी यवतमाळ महागाव येथून। महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेमध्ये अलीकडे अनेक बोगस लाभार्थ्यांची नोंद झाल्याने शासनाने सर्व लाभार्थ्यांना केवायसी अनिवार्य केली आहे। याच पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यात केवायसी प्रक्रियेसाठी महिलांची मोठी गर्दी होत असून ऑनलाईन सेंटर व आधार केंद्रांवर अक्षरशः तुफान रश पाहायला मिळत आहे। महागाव शहरात फक्त एकच आधार केंद्र असल्याने येथे सकाळपासून महिलांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। ग्रामीण भागात पावसाची उघडीप झाल्यामुळे कापूस वेचणी आणि ऊसतोडीच्या कामांना वेग आला असतानाच केवायसीची 18 नोव्हेंबरची अंतिम तारीख जाहीर झाल्याने महिलांना कामे सोडून धावपळ करावी लागत आहे। अनेक ठिकाणी दाजींसोबत महिलांची लगबग दिसून येत असून दिवसेंदिवस गर्दीत वाढ होत आहे। योजनेच्या साईटवर केवायसीसाठी 10 मिनिटांचा स्लॉट असून प्रक्रिया सुरळीत असेल तर 2 मिनिटात पूर्ण होते, परंतु बहुतेक लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नसल्याने सुमारे 90% महिला आधी आधार केंद्रावर जाऊन लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय केवायसी होत नाही। त्यामुळे आधार केंद्रावरही प्रचंड ताण निर्माण झाला आहे। गर्दी, साईट स्लो होणे, काही वेळा सर्व्हर बंद पडणे यामुळे महिलांना दिवसभर चक्रा माराव्या लागत आहेत। आधीच रोजगाराच्या संधी कमी असलेल्या ग्रामीण महिलांचे काम बुडत आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यांची अद्याप केवायसी न झाल्याने त्यांचे हक्काचे लाभही रखडले आहेत। या परिस्थितीवर नाराज होत लाभार्थी महिलांनी मोबाईल लिंकिंगची तारीख वाढवावी, अशी अतिरिक्त आधार केंद्रे सुरू करावीत आणि केवायसी प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.